श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारतासारख्या विकसनशील देशांनाच नाही तर अमेरिकेसारख्या विकसित देशांपुढेही प्लास्टिकच्या कचऱ्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. यावर तोडगा काढून प्लास्टिकचा बंधारा बांधण्याचा प्रकल्प राज्यात सांगली जिल्ह्यात राबवण्यात आलाय. याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, प्लास्टिकचा वापर आपण कमी करू शकतो, पण प्लास्टिक दैनंदिन जीवनातून हद्दपार करणं आता अवघड झालंय. अलीकडच्या काळात कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्लास्टिक असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोचते. मात्र या प्लास्टिकचा विनियोग करण्याबाबत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या आरवडे गावामधल्या लष्करी सैनिक सचिन देशमुख यांनी केलेलं संशोधन लक्षवेधी ठरलंय. टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून सचिन देशमुख यांनी कमी खर्चात निर्माण केलेल्या बंधाऱ्यामुळे या गावातली पाणी टंचाईची समस्या कमी होईल. इतकंच नाही तर या भागातल्या विहिरींचा जलस्तर वाढायलाही मदत होईल. हा प्लास्टिक बंधारा नेमका कसा उभारण्यात आला याविषयी माहिती देत आहेत या बंधाऱ्याचे संशोधक सैनिक सचिन देशमुख. हा जो डॅम आहे तो एक जगातील पहिला प्लास्टिकचा डॅम आहे आणि मी पूर्णपणे कॉन्फिडेंटली सांगू शकतोय की हा फक्त भारतातील नव्हे तर जगातील प्लास्टिकचा जो पॉल्युशन प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी फार महत्वपूर्ण भूमिका येणाऱ्या दिवसामध्ये 100% निभावेल अशी मला पूर्ण खात्री आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्लास्टिक एक जगापुढे फार मोठी समस्या आहे. 2018च्या जे काय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांच्या जे काही ऍडवायझरी वगैरे जे आहे दुनिया पुढे मांडलेली होती त्यानुसार आपल्या इंडियामध्ये 26,000 टन प्लास्टिक दर दिवशी क्रिएट होत होतं. आता कोरोनामध्ये सुद्धा प्लास्टिकची जे काही पोल्युशन जे काही प्रमाण आहे ते अजून वाढलेलं आहे आणि आता सध्याला बघितलं तर ते अप्रॉक्सिमेट 30,000 टनाच्या वरती दररोज प्लास्टिक क्रिएट होत असणार अशी मला पूर्णपणे खात्री आहे. बरं, आता हे प्लास्टिकवर कंट्रोल करण्यासाठी आज गव्हर्नमेंट बॅन करतं किंवा बरेच काही उपाययोजना करतं, परंतु आज प्लास्टिक एक रिक्वायरमेंट आहे. आपण जे समजतो की बाबा की प्लास्टिकला आपण बॅन करू, पण ते कॅरी बॅग वगैरे आपण हे बॅन करू शकतोय. आज बेकरी आयटम त्याला कसं बॅन करणार आपण? किंवा आपण जे मॉलमध्ये जातो किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये जातो तिथं जे काही प्लास्टिक तुम्हाला दिसतं, जे काही पॅकिंग मध्ये असतं, मग ते एक वेगवेगळे मॅगी वगैरे हे पॅकेट असेल किंवा चॉकलेटचे पॅकेट असेल, डिटर्जंटचे पॅकेट असेल, यांना आपण बॅन नाही करू शकत आणि हे ऍक्च्युअली पोल्युशनचा पार्ट आहेच ना. मग ह्या प्लास्टिकला आपण फक्त कॅरी बॅग वगैरे बॅन केलं म्हणून काय आपण समाधान झालो असं नाही. त्यामुळे आज ह्याच्यावर सोल्युशन असणं इम्पॉर्टंट आहे. बरं, आता जे काही सोल्युशन्स आहेत ते काय काय आहे तर बाबा की एकतर ते इंजेक्शन मोल्डिंग मशीन ही टेक्नॉलॉजी आहे किंवा प्लास्टिकचा रोडमध्ये वापर करणं आहे किंवा पायरोलिसिस प्रोसेस आहे. तर मी काही दुसऱ्या टेक्नॉलॉजींना काही मी कुठं पॉईंट आउट करणार कारण त्याही त्या पद्धतीनं रोल निभावतात. पण कुठं तर सिग्रिगेशनचा इश्यू आहे, कुठं तर भविष्यात जे मायक्रो प्लास्टिक क्रिएट होईल किंवा एक कॉस्ट इफेक्ट आहे हा विषय आहे. तर बरेच काही ना काही तर लिमिटेशन आहे. नाहीतर 2014ला स्वच्छ भारत अभियान चालू केलं, आजपर्यंत तो विषय कंप्लीट व्हायला पाहिजे होता प्लास्टिक सारखा. 2018ला किती मोठी मोहीम, आपण 5-5 हजार रुपये प्लास्टिकवर दंड केले, पण तरी पण काही त्या गोष्टी झाल्या का? तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे आणि मी जवळ यावर 1 वर्ष रिसर्च फक्त या प्लास्टिकसाठी केलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मी काय केलं की बाबा की ह्या जे काही प्लास्टिक आहे या प्लास्टिकला कुठं तर सोल्युशन म्हणजे 100% सोल्युशन असलं पाहिजे आणि जसं लोक प्लास्टिकचा वापर करतात त्यांना कुठेही न टच करता त्याचं सोल्युशन मिळणं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे डोक्यात ठेवून मी तशा 2 टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केल्या. एक आहे की वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीन टेक्नॉलॉजी की ज्यामध्ये आपण प्लास्टिकला डायरेक्ट विदाउट सिग्रिगेशन मशीनमध्ये टाकू शकतोय आणि त्यापासून ब्रिक्स बनवू शकतोय किंवा माइलस्टोन बनवू शकतोय. आता त्या टेक्नॉलॉजीतून नुसार कोलकाता किंवा पुन्हा या ठिकाणी आपण त्यापासून ते ब्रिक वगैरे तयार करायला त्यांनी चालू पण केलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 300 मीटर वगैरे अशा पद्धतीने त्यांनी फुटपाथ वगैरे असे पण तयार केलेले आहेत. ही एक टेक्नॉलॉजी आहे. पण आता हे टेक्नॉलॉजी झाली किंवा आता अवेलेबल असलेल्या ज्या मागाच्या 2-3 टेक्नॉलॉजी झाल्या त्यामध्ये लिमिटेशन आहे की ज्यामध्ये आपण नॉन बायोडिग्रेडेबल आणि बायोडिग्रेडेबल हे दोन्ही मटेरियल ज्या त्यामध्ये एकत्रच पडतं. मग आता त्या गोष्टींना सिग्रिगेशन करणं किंवा ते किचनमध्ये असलेलं प्लास्टिक आरडीपी मटेरियल त्यांच्यावर काय आपण करू शकतोय. त्यानंतर आपण भले ते सिमेंट फॅक्टरीना वगैरे ते देऊ शकतो, पण तिथं जे जळतं त्याचं ते पोल्युशन तर होतच ना. प्लास्टिक किती प्रकारचं 4 प्रकारचं पोल्युशन करतं. त्याला आपण वातावरण टाकलं तर ते जे लँड पोल्युशन करतं, पाण्यात टाकलं तर ते वॉटर पोल्युशन होतं. कितीतरी मराईन लाईफ त्यावर अफेक्टेड आहे आता सध्याला एन्व्हायरमेंट आणि तसंच ठेवलं तर भूमी प्रदूषण पण होतं आणि जाळलं तर एअर पोल्युशन होतं आणि स्वतः प्लास्टिकवर पोल्युशन आहे ते कितीतरी गटारी वगैरे ब्लॉक करतं हे माहिती आहे. मग मी काय केलं की बाबा की ह्या प्लास्टिक पोल्युशनवर उपाय म्हणून मी प्लास्टिक डॅम हा कन्सेप्ट तयार केला. हा कन्सेप्ट 2014ला दिमागमध्ये आला आणि मी 2015ला त्याचं पेटंट रजिस्टर केलं.
त्यानंतर 2019 पर्यंत मी कंटिन्यू पुन्हा रिसर्च कंटिन्यू चालू केला आणि 25 ऑक्टोबर 2019 साली आरवडेमध्ये आपण ह्या प्लास्टिक डॅमचं कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली. हे कन्स्ट्रक्शन सुरुवात केल्यानंतर आपण त्यामध्ये इस्लामपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं 5 टन प्लास्टिक, कराड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं 8 टन प्लास्टिक आणि 148 गावं की जे सांगली जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात, मग ते कडेगाव आणि वाळवा तालुका अशा, आणि ते त्यावेळी आपल्याला माहिती आहे की 2019 ला पूर आलेला होता. त्या पुरातलं घाण असलेलं ते प्लास्टिक असं टोटल जर मिळून जे काही 17.5 टन प्लास्टिक आहे त्याची आपण सर्टिफिकेट पण प्रॉपर पद्धतीने घेतलेले आहेत त्यांचे रिस्पेक्टिव्ह सीईओ असतील किंवा सीओ चीफ ऑफिसर असतील त्यांच्याकडून. तेवढं टोटल 17.5 टन प्लास्टिक विदाउट एनी एअर, वॉटर, लँड पोल्युशन आपण ह्या प्लास्टिक डॅम मध्ये जे काय असेल ते युज केलेलं आहे. ते कसं की प्लास्टिकला आपण 60 टन हायड्रोलिक प्रेसनं प्रेस करून त्याचे पूर्णपणे बेल बनवले आणि ह्या डॅम मध्ये आपण 3 लेअर मध्ये त्याला पूर्णपणे सेट केलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी 2019 ला हा जो काही डॅम मध्ये सेट केल्यानंतर पूर्णपणे तो प्लास्टिकचा डॅम तयार झाला. त्यानंतर पुन्हा मी कॉलेज किंवा बऱ्याच ऑर्गनायझेशन कडून ह्या गोष्टीसाठी म्हणजे येऊन चेक वगैरे करा अशा पद्धतीनं बघितलं, तर त्यामध्ये आपण समजलं की 25 लाख लिटरच्या वरती आपल्याला त्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन होतं आणि प्लास्टिकचं एक सोल्युशन पण होतं. मग श्रोते हो, प्लास्टिकचा बंधारा तयार करण्यासाठी निवडलेलं आरवडे गाव तसंच तिथल्या स्थानिकांनी दिलेलं सहकार्य, वापरलेलं तंत्रज्ञान, बंधारा यानंतरच्या पुढच्या योजना याविषयी माहिती देत आहेत या बंधाऱ्याचे निर्माते सैनिक सचिन देशमुख. मी जवळजवळ 4 वर्ष त्यावर परत रिसर्च केला आणि बाबा की त्याचे जे काय म्हणजे 8-9 वेळा ते डॅम भरून देऊ, कारण थेरॉटिकली गोष्टी किंवा पेपरवरच्या गोष्टी किंवा त्या नॉलेज गोष्टी ह्या नवीन जे कन्सेप्ट आहेत त्या सर्व लागू पडतात अशा पद्धतीने नसतं. रिसर्चची एक भूमिका असते की त्याला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत भले दुनियाचे कुठलेही कन्सेप्ट त्यावर लागू होत असले तरी पण ते त्या गोष्टीला कुठं काही इम्पॉर्टन्स राहत नाही. त्यामुळे पुन्हा मी शांत बसलो आणि 4 वर्ष पुन्हा कंटिन्यू रिसर्च केला की त्यामध्ये जे प्लास्टिक आहे त्याच्यावर काही फरक पडतोय का किंवा बाकी जे काय डॅमवर काय इफेक्ट होतोय का. तर जवळजवळ ते डॅम आहे ते स्कीमच्या पानानं 3-4 वेळा भरलेलं होतं आणि पावसाच्या पानानं एक 7-8 वेळा भरलेलं होतं अशा पद्धतीनं. आणि लोक पण त्या आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत ते पण खुश आहेत. त्यांनी पण बऱ्यापैकी आम्हाला बाईट वगैरे दिले किंवा ऑनलाईन पाठवून देत होते. तर त्या अकॉर्डिंग म्हणजे एक समाधान वाटत होतं काय. आता ते प्लास्टिक जे सेट केलेलं आहे ते आपण कशा पद्धतीने केलेलं आहे त्यामध्ये की प्लास्टिक हे आता सध्याला मेन प्रॉब्लेम आहे. 150 मायक्रॉनच्या वरचं जे प्लास्टिक आहे ते रिसायकलिंग होऊ शकतं किंवा जे काही बऱ्याच इंडस्ट्री त्यावर काम करतात रिसायकलिंग इंडस्ट्री. पण त्याच्या खालचं जे प्लास्टिक आहे म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर रोडच्या साईडचं पडलेलं प्लास्टिक किंवा तुमच्या ते जे काय म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कचरा डेपोमध्ये ढीग लागलेली, जसे गाजीपूरमध्ये पूर्णपणे कुतुब मिनार एवढा ढीग लागलेला आहे वगैरे ते आपले जे काही न्यूजमध्ये येतात तसल्या पद्धतीचं जे प्लास्टिक आहे तो मेन प्रॉब्लेम आहे. तर त्या पद्धतीचं जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकला आपण त्यामध्ये, आणि हे 150 मायक्रॉनच्या खालचं प्लास्टिक आहे मेन म्हणजे. मग आपण काय केलं की 500 मायक्रॉनचा जो काही पेपर असतो म्हणजे कागद असतो त्याला दोन्ही बाजूला त्या डॅमच्या लेअर केला की त्यामध्ये कुठं इंटर कनेक्ट होऊ नये आणि त्यामध्ये आपण 3 पार्टमध्ये सेट केलं. त्याची डेन्सिटी मेंटेन करण्यासाठी जे काही नॅचरल सब्जेक्ट आहेत जसे पत्तर किंवा मुरुम वगैरे ह्याचा वापर केला आणि तशा पद्धतीने आपण डॅम तयार केला. आता जो काही उद्घाटन व्हायला लागले तो जो डॅम आहे त्या डॅम मध्ये आपण जवळजवळ 17.5 टन प्लास्टिक त्यामध्ये इस्तेमाल झालेला आहे. आणि आता सध्याला लोक जर कोणाला येऊन त्यामध्ये बघून त्यात प्लास्टिक आहे का किंवा ह्या गोष्टी बघायच्या तर त्यासाठी आम्ही वरच्या बाजूनं अजून क्लोज केलेलं नाही. पण ह्या इनॉग्रेशन झाल्यानंतर 5-6 महिन्यानंतर आम्ही ते वरनं पण क्लोज करून तो डॅम कम्प्लीट जगापुढे आम्ही आणणार आहे. आता हे झालं सगळं संशोधन. आता ह्यानंतर भविष्यात आपण काय करायचं हा एक महत्वाचा आहे. तर इम्पॉर्टंट आहे की बाबा की आता माझं मेन टार्गेट आहे की मी जर बाबा 15 ते 20 दिवसाच्या मध्ये 2 कॉर्पोरेशन आणि 148 गावांना जर मी प्लास्टिक फ्री करू शकत असलो तर मी एक सिटी घेऊ शकतोय आणि त्या सिटीला किंवा गव्हर्नमेंट देत असेल तर ती पण मी ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो. कारण एक रिसर्च एक टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजीच अशी गोष्ट आहे की एक माणूस सगळ्या जगाला हलवून सोडू शकतोय. आणि आज जे काही इम्प्रुव्हमेंट केले ते टेक्नॉलॉजीच्या जोरावर केलेलं आहे. तुमच्या ताकद पैसे हे कुठेही सुद्धा कामाला येत नसतात. तर त्या अकॉर्डिंग एक सिटी दिली पाहिजे की कुठली पण, मग ते XYZ कुठली पण असेल आणि त्या सिटीमध्ये प्लास्टिकचा जो काही प्रॉब्लेम आहे तो किंवा नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे त्याचा प्रॉब्लेम आपण हे डॅम झालं किंवा ह्याच्या साह्यानं मेंटेन करू शकतोय. आणि बाकी जे काही अदर जे मटेरियल आहे म्हणजे जे काही कंटिन्यू दुसऱ्या दिवशीपासून येणारे जे पण मटेरियल आहे त्या प्लास्टिकला आपण जे काही आत्ताचे अवेलेबल टेक्नॉलॉजीज असतील किंवा आपले जे वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीन टेक्नॉलॉजी असेल ह्याच्या साह्यानं कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपण कचऱ्यातून जर नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियलच साईडला गेलं तर राहिलेला कचरा हा खत बनवू शकतोय. आणि त्यामुळे एक स्वच्छ भारतच्या अंतर्गत ही जी काही आपण दुसऱ्या देशांच्याकडे बघतोय की बाबा की हे देश क्लीन आहे तर आपल्या इंडियाला पण आपण 100% क्लीन करू शकतोय. फक्त
फक्त एवढंच आहे की मला गव्हर्नमेंट कडून जेवढ्या लवकर हेल्प होईल तेवढ्या लवकर मी त्या गोष्टी बऱ्यापैकी क्रॅक करू शकतो. आणि जर काही हेल्प व्हायला वेळ लागेल तर थोडा वेळ लागेल, पण असं नाही की बाबा की इंडिया ही स्वच्छ भारत बनणार, त्या दृष्टीनं माझं पावलं चालू आहे ती. आणि होऊ शकतं की टाइम लागू शकते, पण ती 100% होते. आणि मला टेक्नॉलॉजीवर भरोसा आहे आणि 100% मी ह्या सगळ्या गोष्टी क्रॅक करेन. आणि इंडियाला हे काही एक कदम स्वच्छता किंवा असं बोलतात येणार नाही, हा एक आखरी कदम आहे. फक्त या गोष्टीला लोकांच्यापर्यंत समजणं, गव्हर्नमेंटला समजणं आणि त्या गोष्टी अनुसार पुढे जाणं, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन आर्मीचं फार मोठं सपोर्ट आहे मला, आणि त्यामुळं ह्या गोष्टी आतापर्यंत करू शकलोय. आणि मला प्राऊड आहे की बाबा की इंडियन आर्मीमध्ये राहून सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टी करता येत आहेत. श्रोते हो, आरवडी ग्रामपंचायत, सांगली जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, भारतीय लष्कर यांच्या सहकार्यानं सचिन देशमुख यांनी तयार केलेला बंधारा आता साकारण्यात आलाय. त्याचा आरवडे परिसराला कसा उपयोग होणार आहे याविषयी माहिती देत आहेत सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी संतोष कुंभार. आरवडे तालुका तासगाव या ठिकाणी आज जगातला पहिला प्लास्टिकचा बंधारा, त्या बंधाऱ्याचं उद्घाटन झालेलं आहे, आता नुकतंच पार पडलेला आहे. हा बंधारा 17.5 टन प्लास्टिक वापरून, जे वेस्ट मटेरियल होतं, जे टाकाऊ होतं, जे पुराच्या पाण्यामधून आलेलं होतं 2019 साली, त्याचा वापर करून या ठिकाणी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा साधारण 50 फूट लांबीचा बंधारा आहे आणि याची उंची साधारणतः 2.5 मीटर आहे. या बंधाऱ्यामुळे 2 मीटर पाण्याची उंची वाढलेली आहे आणि ॲव्हरेज 1 मीटर उंची वाढलेली आहे. ॲव्हरेज पाणीसाठा सर्वसाधारण बघितलं तर 25 लाख लिटर पाणी या ठिकाणी पिकासाठी उपलब्ध झालेलं आहे. या बंधाऱ्यामुळे आसपासच्या विहिरीमधली पाण्याची पातळी 1 मीटरने वाढण्यास मदत होणार आहे आणि या बंधाऱ्यामुळे जवळपास 17.5 टन प्लास्टिकची समस्या ही संपुष्टात आलेली आहे. हा जो बंधारा बांधण्यात आलेला आहे, हा अतिशय कमी खर्चामध्ये बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्याच्या साधारणतः 2019 साली बांधण्यात आलेला आहे आणि आज 2023, साधारणतः 4 वर्ष वातावरणातील बदलाला, ऊन वारा पाऊस, हा बंधारा टिकलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बराचसा पाणीसाठा झालेला आहे. टेंबूचं जे पाणी आलेलं आहे, तर पाणीसाठा पण आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि सुस्थितीत असलेला हा बंधारा आज या परिसरामध्ये एक रोल मॉडेल ठरलेला आहे. श्रोते हो, खेडेगावांच्या तुलनेत शहरी भागात प्लास्टिकचा वापर जास्त केला जातो. त्यामुळेच शहर आणि परिसरामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे डोंगर तयार होत आहेत. यावर पर्याय म्हणजे वापरता येण्यायोग्य नसलेल्या प्लास्टिकचे गावांमध्ये बंधारे बांधणं. यामुळे गावातली पाण्याची समस्या कमी व्हायला मदत मिळेल. या प्रकल्पाविषयी आरवडे गावचे सरपंच GS रसाळे यांनी व्यक्त केलेलं मनोगत आता आपण ऐकूया. आज आरोडे ग्रामपंचायत येथे श्री देशमुख इंडियन आर्मी यांनी जो 2019 साली आरोडे येथे प्लॅस्टिक पासून एक बंधारा बांधला होता, त्याच्यावर त्यांनी 4 वर्षे रिसर्च करून आज तो 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी त्याचे उद्घाटन करून तो खुला केलेला आहे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सदरचा जो बंधारा आहे तो त्यांनी पूर्ण जो प्लॅस्टिक असतं, जो कधीही त्याच्यावर पुनर्वापर होत नाही किंवा जे फेकून दिलेलं असतं, असं प्लॅस्टिक गोळा करून त्यांनी त्या बंधाऱ्यामध्ये घालून 17.5 टन त्यांनी प्लॅस्टिक वापरलेलं आहे व त्यापासून मजबूत असा 25 वर्ष टिकणारा बंधारा ग्रामस्थांसाठी आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी त्याचा भविष्यात उपयोग होणार आहे. लोकांची पाण्याची समस्या, शेतीची समस्या मिटणार आहे. त्याचप्रमाणे जसं पाण्याची समस्या मिटेल, तसंच जो आज आपला प्लॅस्टिकचा फार मोठा प्रश्न भेडसावत आहे, तर त्याच्यावरही आजपर्यंत स्वच्छतेमध्ये बरेच वर्ष काम करते शासन. प्लॅस्टिक गावातून गोळा करतो, कुठं तर माळावर नेऊन त्याचं डम्पिंग करतो. ते डम्पिंग केल्यानंतर त्याचं पुढं काय प्रक्रिया करायची, हा प्रश्न आम्हाला बरीच वर्ष भेडसावत होता, पण त्याच्यावर सोल्युशन नव्हतं. आज खऱ्या अर्थाने देशमुख साहेबांनी जे त्याच्यावर रिसर्च केलेलं आहे, त्याच्यामधून हे जे प्लॅस्टिक आहे हे डॅममध्ये वापरून प्लॅस्टिक मुक्तीसुद्धा होईल व शेतकऱ्यांना पाणीसुद्धा त्याच्यामधून पाणी जे आपण जिरवू शकू, हे दोन्ही त्याच्यामधून निष्पन्न होणार आहे. त्यांनी ह्या फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम भविष्यात करावं. तसंच हा जो त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे, हा भारतातीलच नव्हे तर जगातील, महाराष्ट्रामध्ये आरोडे येथे पहिल्यांदा त्यांनी हा यशस्वी प्रयोग केलेला आहे. श्रोते हो, संपूर्ण देशभर सध्या स्वच्छता मोहीम राबवली जाते. प्लास्टिक कचऱ्यापासून सर्वांनाच मुक्ती हवी आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करून बंधारे, धरणं बांधण्याची संकल्पना आज यशस्वी ठरली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला.
हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती गोळेकर. लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर. निर्मिती राजेश शेजवळे. निवेदन राजश्री आघाशे.